नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल ज्ञान अंकुर. सुखी समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीतील पृथ्वीचे फिरणे या पाठाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला, काय करावे बरे? अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? याचे उत्तर आहे, अमित आणि त्याच्या आजीने नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जावे. कारण ऑस्ट्रेलिया हे देश दक्षिण गोलार्धात आहे. जेव्हा आपल्याकडे उत्तर गोलार्धात हिवाळा आणि थंडी असते, तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. म्हणूनच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात ऑस्ट्रेलियामध्ये उष्ण आणि आल्हाददायक हवामान असते, जे आजीला थंडीच्या त्रासापासून वाचवेल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची सुमारे 365 परिवलने होतात. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा. मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि नागपूर. याचे उत्तर आहे, भारतामध्ये पूर्वेकडील राज्यात सूर्योदय आधी होतो आणि पश्चिमेकडील राज्यात नंतर होतो. इटानगर नंतर सूर्योदयाचा अचूक क्रम खालीलप्रमाणे असेल. प्रथम कोलकाता, नंतर नागपूर, नंतर भोपाळ आणि सर्वात शेवटी मुंबई येथे सूर्योदय होईल. प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात. परिवलन म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात. परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते. दिन व रात्र होते. प्रश्न चौथा, कशाला म्हणतात? पौर्णिमा. ज्या रात्री चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग प्रकाशमय दिसतो, त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. अमावस्या. ज्या रात्री चंद्राचा पृथ्वीकडील कोणताही भाग दिसत नाही, पूर्ण अंधार असतो, त्या रात्रीला अमावस्या म्हणतात. चंद्रमास. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या सुमारे 28 ते 30 दिवसाच्या काळाला चंद्रमास म्हणतात. तिथी. चंद्रमासातील किंवा प्रत्येक पंधरवड्यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. प्रश्न पाचवा, प्रश्नांची उत्तरे लिहा. विश्ववृत्त म्हणजे काय? उत्तर, पृथ्वीच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषेला विश्ववृत्त म्हणतात. विश्ववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते? उत्तर, विश्ववृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग होतात. 1 उत्तर गोलार्ध, 2 दक्षिण गोलार्ध. विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान अंकुर यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.